इथे कोणी मुलगी बघितलीस? अरे डायरेक्ट रूम मध्ये शिरली माझ्या. मी कपडे बदलत होतो. नाही कोण? ब्लॅक ड्रेस घातलाय, दिसायला क्यूट आहे. है कोई माइका लाल जो रॉकी के सामने खड़ा हो सके? डोले देखेंगे डोले. आऊ आऊ आऊ. दादा इकडे मुलगी दिसली का कुठली? ब्लॅक ड्रेस घातलाय, हो क्यूट आहे खूप. नाही दादा. कोण होती मग ती? Hey. या घरात कोणी पुरुष नॉर्मल कपडे नाही का घालत? वाव. हे, चोर चोर, सिक्युरिटी सिक्युरिटी, पटकन या इकडे. चोर, सिक्युरिटी सिक्युरिटी, पटकन या. चोर! आई घरात चोर शिरलाय. चोर! चोर! अय्या एक गंमत आणलीये तुझ्यासाठी. माझ्यासाठी काय आणलंयस तू? थांब थांब दाखवते. हे बघ. अगं किती छान आहेत. अगं तुला आवडायचे ना झुमके, म्हणून मुद्दामून घेतले. खरे नाही येत. आता ट्रेन मध्ये येता येता घेतले बघ. तू खोटे घालत नसशील तर राहू द्या. नाही नाही अगं खूप गोड आहेत हे, खूप गोड आहेत. थांब. काय काय करतेस तू? शकू सोन्याचे आहेत तुझे कानातले. अगं शकू हे सोन्याचे असले ना तरी यांची किंमत जास्त आहे, कळलं? बघ सुंदर. हो ना. किती वर्षांनी मला कोणीतरी माझ्या आवडीचं काहीतरी आणून दिलंय. असं का बोलतेस ग? खरंच बोलतेय. तू मग अशी काय म्हणालीस? तुझं घर खूप छोटं आहे, तुझ्या दिराचं कुटुंब पण तुमच्या सोबत राहतं असेल, थोडी अडचण होत असेल, कुरबुरी होत असतील, पण नलू त्या घरामध्ये जीवाला जीव देणारी माणसं असतील. इथं तसं नाहीये. सगळं आहे इथे, सगळं आहे, काही कमी नाहीये. आपण काही मागायच्या आत हातात तयार असतं, पण माणसाला माणूस नाही भेटत ग. असं का बोलतेस ग शकू? एवढा मोठा व्यवसाय तुमचा, कामं असणारच ना प्रत्येकाची. शकू नको ना रडू. तुझ्या डोळ्यात पाणी आल्यावर मग माझे पाणी वाहू लागतं. हेलो मम्मी जी. पैरे पड़ा आंटी जी, कैसे हो आप? अय्या हा तुझा मुलगा का ग? नाही मुलगा नाही, मालविका आणि हे. अय्या जावई का ग? अगं नाही, जावई नाहीये. काय आहे, तसं काही ठरलेलं नाहीये अजून. म्हणजे लग्न करायचं अजून ठरवतायत ते. एकत्र राहतायत. लग्न नाही झालंय तरी एकत्र राहतेस? अगं ते लिव्ह इन बिव्ह इन असतं ना, ते काय 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 ते चाललंय त्यांचं. हाँ, लिव इन रिलेशन. आंटी जी आप कुछ लेंगे? डैड बिस्किट, पराठे वराठे? नहीं नहीं कुछ नहीं, हो गया सब कुछ. आंटी जी चाय तो पीजिए. हाँ. मैं चलूं? हाँ हाँ हाँ. बाय बाय आंटी जी. चाय चाय. हाँ हाँ. जी. तुला आवडला नसणार हा चहा. ते साखर नाहीये त्याच्यामध्ये.
साखरेमध्ये कॅलरीज असतात ना म्हणून. ए पण या फिक्क्या चहाला चमचमीत करायला एक गंमत आहे माझ्याकडे. अजून एक गंमत. काय आणलंयस तू? अगं आधीच द्यायचं होतं, तुला पाहिलं आणि सगळंच विसरले बघ. भिकूचा वडा तुझ्यासाठी ना मी शाळेत जाऊन घेऊन आले. खरी गंमत नाही या चटणीत आहे बघ. अख्ख्या अंबरनाथ मध्ये ना कुणालाही अशी चटणी जमली नाही. अंबरनाथ जगात कुणालाही जमलेली नाहीये. तुझे मिस्टर काय व्यवसाय आहे त्यांचा? तू खानविलकर नाव ऐकलं असशील ना? हो तर ते घेतल्याशिवाय आज सोडेनात मला. तसं नाही, खानविलकर फिटनेस प्रोडक्ट्स असं नाव ऐकलंस तू? हो हो हो. खरं सांग. खरं तर नाही अगं. सांग ना नेमकं काय करतात? काही नाही ग, लोकांकडनं भरपूर पैसे घ्यायचे आणि त्यांना बारीक करायचं, हा व्यवसाय आहे आमचा. हा या ए ए काय करतेस तू? काय करतेस तू? अगं, एक नाही नाही वडा. नाही नाही अगं, नाही, तू नाही अगं, खायचंस. अगं, ऐक नाही शकू, नाही नाही एक एक वडा. मिनिट नलू नलू नाही 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 अगं, नाही. स्टॅच्यू स्टॅच्यू तिथे बसायचं, तिथे बसायचं मागे. माझ्यासाठी आणलंयस ना, तू नाही खायचीस. मी तुझा फिक्का चहा पिते. पी पी. आणि हो डबा पाठवायला विसरू नकोस. ए पाठवेन ग. आई, ए आई, अगं तू. ए ओंकार, हे बघ कोण आलंय बघ. ही माझी नलू मावशी. हा माझा मुलगा ओंकार. ए तू कसं काय ओळखलंस? अगं आई, तू इतकी खुश दिसतीयस, म्हणजे ही नलू मावशीच असणार ना. हाय मावशी. जरा थोडी गडबड आहे, आपण नंतर गप्पा मारूयात. ओके आई, जरा प्रॉब्लेम झालाय. काय? घरात चोर शिरलेत. काय? तू सिक्युरिटीला बोलव. तुम्ही नका जाऊ कुठे, तुम्ही इथेच थांबा. ठीक आहे, मी आलोच. चोर चोर, सिक्युरिटी. आई कुठे आहेस तू? घरात चोर शिरलाय. आई आई, डॅडी. आई आई. अगो बाई, इथे आहे चोर. सापडला? कुठे चोर? एक मुक्के में दरवाजा तोड़ दूंगा, हट जाओ. थांब रॉकी, पोलिसांना फोन लाव तुम्ही. खानविलकरांच्या घरात घुसायची हिंमतच कशी झाली याची? त्याची नाही, तिची मुलगी आहे. कोण आहे? दरवाजा उघडा प्लीज. ओए चुप है चोर. स्वीटू. आई. शकू, ही स्वीटू आहे, माझी मुलगी, चोर नाहीये. आई. मम्मा जी, मी दरवाजा तोडू का? तू बाजूला हो. रॉकीला दरवाजा तोडू दे, ती घाबरली आहे बिचारी. 1 2. अरे अगं, अशी कशी अडकलीस तू? अगं कोणीतरी चोर चोर ओरडलं म्हणून पळाले मी. घरात चोर शिरलाय. काय झालं? तू हसतोयस काय? अरे तू हिला चोर समजलास. ही तुझी नलू मावशीची मुलगी स्वीटू. हाय. हाय. आणि स्वीटू, हा तुझा काका नाही, हा हिचा मुलगा ओमकार. हाय, मायसेल्फ रॉकी. नमस्कार. ना डॅडी, मम्मा जी. हो ठीक आहे. नमस्कार करते. ठीक आहे, मला खूप काम आहे. मला पण प्लीज साइड सब कुछ. अरे ते रॉकी. अरे ओके, ऑल वेल, नो प्रॉब्लेम. शकू ऐक ना, आम्हालाही निघायला हवा, फार उशीर झालाय. घरी कामं खोळंबली आहेत. ह्यांची ऑफिस मधून यायची वेळ झाली, त्याआधी जाऊन मला स्वयंपाक करायचंय. ए मावशी थांब ना, आत्ताच तर भेटलोय. थांबले असते रे बाळा, पण फार वेळ झालाय. पुन्हा येईन ना मी, आणि परत येईन ना तेव्हा खास तुलाच भेटायला येईन. हा आता 3-3.5 तास लागतील आपल्याला. हो, निघतो आम्ही. पुढच्या वेळेला येशील ना, राहायलाच यायचं. काय ग? अगं आई, ती घाबरलीये. का? परत घरात आली तर अडकून पडेल अशी भीती आहे तिला. छे, असं काही परत झालं तर शकू मावशी येत ना. आहेस.
निघू का गा? हो मी आले दारापर्यंत सोडेल. तुला काही पाणी वगैरे काय हवं? नाही 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 चल चल ए, घे. येता येतात तुटली बघ. तुला भेटायची घाई होती ना म्हणून तशीच आली. झाले. हा छान वाटलं, जीवाभावाच्या गप्पा झाल्या. पण तू इतक्या लांब मला भेटायला आलीस, कशासाठी ते सांगितलं नाहीस? अगं स्वीटूला मुंबईला नोकरी लागली. हो. रोज अंबरनाथ ते मुंबई ये जा करणं म्हणजे जमेल, पण नोकरीची वेळ ना कधी सकाळची लवकर तर कधी उशिराची. मलाच नको वाटतं ग, म्हणून इथे कुठे जवळपास राहायची सोय होते का बघत होते. मावशी तुमच्या ओळखीत एखादं हॉस्टेल असेल तर सांगाल का? कशाला हवंय हॉस्टेल? म्हणजे कशाला हवंय हॉस्टेल? सरळ इकडे यायचं आणि येऊन राहायचं. नाही नाही नलू, नाही. स्वीटू इथेच राहणार आहे. कधीपासून नोकरी सुरू होतीये तुझी? ह्या 1 तारखेपासून. 2 दिवस आधी इथे यायचं सामान घेऊन. आणि सामान तू स्वतः आणू नको. ओंकार आणेल तुला. हा हो हो तो येईल तुला न्यायला. येईन मी येईन. हं? 1 मिनिट. सॉरी मावशी, फोन घ्यायला लागेल, अर्जंट आहे. पुढच्या वेळेस तू राहायला यायचंयस ना? नक्की ये ना. बाहेर गेटवर ड्रायव्हर आणि गाडी आहेत, तर ते सोडतील स्टेशन पर्यंत. आलोच. लाघवी आहे ग मुलगा तुझा. चल निघू. निघालेस? काय ग, किती बोलायचं होतं मला तुझ्याशी. स्वीटूला सोडायला येईन ना, अख्खा दिवस थांबेल. नक्की? हो अगदी नक्की. बरं. तू काळजी घ्या. बाय मावशी. बघितलंस माझी मैत्रीण किती चांगली आहे. तुला मुंबईला नोकरी लागली हे म्हटल्यावर कसं अगदी हक्काने तुला ठेवून घेते म्हणाली. ती इतकी श्रीमंत झाली, कणभर सुद्धा बदलली नाही बघ. सुटी तू तिच्याकडे राहिलीस ना, तू खरंच मला काळजी नाही बघ तुझी. कधी एकदा मी जाऊन ना ही आनंदाची बातमी यांना सांगते असं झालं. घरी गेल्यावर ना मी मस्त शिरा बनवते. मी बनवते, दादांना आवडतो तसा. डाळ संपली, तांदूळही संपत आले. सामान मागवायचं झालं ना तर आधीचं बिलही थकले. काल निघून गेला होता ना तू, आता कसाला आलाय? हे राणे, तिला दरवाजा दाखव. काय आहे मिसेस खानविलकर? कोण होती ती बाई? अगं तायडे, मी तुला सांगितलं नाही का माझी गेटवरून हकलून लावायला सांगितलं होतं तिला. तू घरभर तिला मिठ्या मारत फिरत होतीस. किती घाणेरडा वास येतोय या घरात. तू हे खाणार आहेस? तू हे खाणार आहेस? कुठलं तेल वापरतात, कुठे कसं बनवतात याची कल्पना आहे का तुला? खानविलकर फिटनेस ग्रुपच्या मालकिणीची आई आहेस. कीप दॅट इन माइंड. 50 कोटींच्या बंगल्यात राहतो आपण. आपल्या घरच्या टिश्यू बॉक्सची किंमत सुद्धा या घाणेरड्या तेलकट वड्यांच्या डब्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. डू यू नो दॅट? काय करते तायडे?
या असल्या वस्तूंना पुन्हा हात लावशील तर खबरदार. ए नको ना. ए तायडे, काय करते का तायडे? ए तायडे, स्वीटू स्वीटू कुठे? स्वीटू, ए चिन्या, काय रे, काय झालं? अहो स्वीटू कुठे बाबा? कशाला हवी आहे? अहो बोल, स्वीटूला सांगणार, बोलवा ना तिला. अरे 100 वर्ष आयुष्य आहे. आता चिन्या विचार होता. ए सुमन, ए पाणी घेऊन ये ग. आणते आणते. वहिनी, भेटली का तुमची मैत्रीण? हो भेटली भाऊजी. हा. सांगते हा. हा हा, सावकाश सावकाश. हा सुमन चल. बहिणी काय झालं? शिऱ्याची तयारी करायला घे. भाई पैशाचं काम झालं, उद्या पैसे मिळणार. खरंच? अरे सवाल आहे का? अगं एक आनंदाची बातमी, आपल्या स्वीटूची राहायची सोय झाली. आई दादा आले. अरे आलात तुम्ही? पाणी. अहो काय झालंय? अहो पाणी घ्या ना. ए दादा, काय झालं रे? काय झालं दादा? जिग्नेश शेट ती आपली स्वीटू, ती या घरची लक्ष्मी आहे. ती या घरात असेपर्यंत आपल्याला काहीही कमी पडणार नाही. भाजी मी केलीये. काय झालं दादा? पुढच्या महिन्यापासून माझा पगार दुप्पट होणार आहे. काय तुम्ही पण, ही काय पद्धत झाली का आनंदाची बातमी सांगायची? अरे वा दादा, देवच पावला बघा. सुमन, देवापुढे साखर ठेव ना. हो वहिनी लगेच आणते. तेच म्हणते मी, असं कसं आपल्याकडे पैसा येत नाही? अरे वा, आता पैशाचं झाड लागलंय समजा. आता पैसाच पैसा. पैशाचं झाड, झाडावरती पैसा. अरे गाणं झालं. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैसा पैसा फुगून गेला, पोट भरून खिस्सा. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैसा पैसा फुगून गेला, पोट भरून खिसा. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैसा पैसा फुगून गेला, पोट भरून खिसा. पैशाचं झाड. पोळीवर साजूक तुपक बाई, पैशाचा आगळच रुक्क बाई, हातात बांगड्या गळ्यात हार, शोभतो शोभतो. पैठणी पदरावर जरतारी मोर, नाचतो नाचतो. फुबाई फू फुगडी फू, फुबाई फू फुगडी फू. थुई 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 थुई. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैसा पैसा फुगून गेला, पोट भरून खिसा. पैशाचं झाड. पण भाऊजी, भरलेल्या खिशासाठी घर थोडं छोट आहे ना. नो प्रॉब्लेम वहिनी. मजल्यावरती मजला चढवू, 1 2 3 4 5. मजल्यावरती मजला चढवू, आभाळाला छप्पर भिडवू. चांदण्याची मग घरातच स्वारी, धोकावेल चंद्रमा आपल्या दारी. चांदण्याची मग घरातच स्वारी, धोकावेल चंद्रमा आपल्या दारी. अरे यार, आईचे अंगाई स्वप्नांचा साज, मलाच विसरून जाईना. ढगांची
पैशाचं झाड खाली उतरायला खाली उतरायला खाली उतरायला पैशाचं झाड झाडावरचा पैसा पैशाचं झाड झाडावरचा पैसा 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 फुगून गेला पोट भरून खिसा पैशाचं झाड झाडावरचा पैसा 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 फुगून गेला पोट भरून खिसा पैशाचं झाड पैशाचं झाड पैशाचं झाड पैशाचं झाड पैशाचं झाड पैशाचं झाड. हॅलो, हा चिन्या बोलतोय, बोला. काय पळून गेला? अरे असा कसा पळून गेला? आणि पैसे सगळे बुडाले? अरे पण माझे 2 लाख होते त्यात. माझे कसले व्याजावर घेतले होते. पण आता मी काय करू?